मोदी सरकार आहे ते खोटं आश्वासन देतात. आम्ही फोडाफोडी करत नाही. कसले रस्ते धुतात आहे, मुंबई धुवायचं काम चाललेलं आहे. ईवीएम मशीन रोकना चाहिए। जनता ये ध्यान से सुनो क्योंकि उसके अंदर घोटाला चल रहा है। इस राज्य के एक बड़े उद्योगपति की कंपनी को ईवीएम मशीन डिस्ट्रॉय करने का ठेका मिला है। हिटलर से भी बेकार काम किया है उन्होंने. स्वातंत्र्य युद्धामध्ये काँग्रेस पक्षाने खूप मोठी भूमिका बजावली होती आणि संपूर्ण देशाला या इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यात त्याचा खूप मोठा योगदान होतं. आता 138वा स्थापना दिवस जो आहे तो आता येतो आहे आणि नागपूरमध्ये मोठी रॅली होणार आहे. राहुल गांधी या रॅलीसाठी येणार आहेत. पण आत्ताची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस कोंडीत सापडली आहे का? आत्ताची काँग्रेस पुन्हा उभारी घेणार आहे का? आत्ताची काँग्रेस हतबल झाली आहे का? आत्ताच्या काँग्रेसकडे विचारधारा कुठली आहे? आत्ताच्या काँग्रेस नेत्यांना जनमानसांमध्ये काही हातभार मिळतोय का? या सगळ्या प्रश्नांवर मी सामान्य कार्यकर्ते जे असतील किंवा नेते असतील जे काँग्रेस वाढवतात, बूथमध्ये काम करतात, नगरसेवक होतात, आमदार होतात, त्यांच्याशी बोलणार आहे. मुंबईच्या या काँग्रेस भवनाच्या बाहेर मी उभा आहे आणि आज बैठक होती मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची. ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड यांच्यावरती बैठक झाली. नागपूर रॅलीची काही योजना असेल किंवा काँग्रेसच्या समोर निवडणुकीसाठीची जी आव्हानं आहेत ती नेमकी कोणती आहेत? आमदारकीची असतील, लोकसभेची असतील. काँग्रेसची सत्ता असणारा हा देश आता काँग्रेस हतबल पाहतोय. हे का झालं? कशासाठी आलं आणि पुन्हा कसं उभं राहणार आहे या सगळ्या विषयावर. नमस्कार, काय नाव तुमचं? जेनेट डिसोजा. हां जेनेट, मला सांगा की आत्ता जो स्थापना दिवस येतोय तर किती उत्साह आहे तुमच्यामध्ये? हर एक वर्ष उत्साह असतो. 28 तारखेला आमची स्थापना दिवस झाली होती. या टाइम नागपूरला खूप मोठी रॅली आहे आणि त्या रॅलीमध्ये सोनिया गांधीपासून खरगेजीपासून राहुल गांधी, किती नेते आहेत, पूर्ण AICCचे नेते, पूर्ण देशावरून लोक तिकडे येणार आहेत आणि तिकडे एक रॅली काढणार आहेत. नागपूरमध्ये रॅली होणार आहे. मग किती मोठी होईल? मला वाटतं 10 लाख तरी कमीत कमी 10 लाख लोक असणार त्याच्यामध्ये. नक्की. भाजप म्हणते काँग्रेसचे कार्यकर्तेच नाहीये, संपली आता काँग्रेस. काय नाही, ते संपले. कार्यकर्ते आमचेच आहेत जीव आता. आणि तुम्ही बघा आता दुसऱ्या 24मध्ये काय होतं, आम्ही ते करून दाखवणार. पण आता 3 राज्य तर गेली ना, एकच तेलंगणा आलं. तेलंगणा आलं पण 40% मतं भेटली आपल्याला आणि आम्ही असं वोट काउंट केलं तर काँग्रेस इज द हायेस्ट इन ऑल द स्टेट्स. मतदान जास्त आलंय पण सत्ता नाही आली. तुमचं नाव काय? नीता महाडिक, गाव कुठलं आहे तुमचं? मालवण. ही काँग्रेसची सत्ता होती देशांमध्ये, ही कमी का होते हो? काय मोदीचा प्रभाव आहे की भाजपची रणनीती काँग्रेसपेक्षाही चांगली आहे? BJP सरकारला जर आमच्याबरोबर कंपॅरिझन करायचं असेल तर त्याने बॅलेट पेपरवर एकदा इलेक्शन घेऊन बघायचं एका राज्याचं, तेव्हाच त्यांना कळेल की सत्ता कोणाची येऊ शकते. राहुल गांधीला ते कधीच कंपॅरिझन करू शकत नाहीत. पण तुमचं सत्ता जेव्हा होती, तुमची सत्ता, तेव्हा EVMवरच हे झालं. म्हणजे तुम्ही विरोधात आलात तर तुम्हाला बॅलेट पेपर पाहिजे आणि तुम्ही सत्तेवर असेल तर तुम्हाला मशीन पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही आहे की ह्याच्या अगोदरही ज्या इलेक्शन झाल्या आहेत त्याच्यामध्ये हॅक हे सिस्टम झालेलं आहे, त्याच्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही आहे. तुम्ही ह्याच्या अगोदरही कर्नाटकमध्ये किंवा तेलंगणामध्ये पण बघितलं असेल तर ह्याच्या अगोदरही जे ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन झालं बॅलेट पेपरमध्ये, त्याच्यामध्ये तर आम्हीच आलेलो आहे काँग्रेस सरकार. तर तुम्ही बॅलेट पेपरवर एकदा ट्राय करून बघायला पाहिजे, कारण की लोकांचं मत आहे की बॅलेट पेपरवर घेतलं पाहिजे. पण हे करणार मोदी आणि अमित शहा हे बॅलेट पेपरवर येतील? ते तर करू शकत नाहीत, कारण की त्यांना सरकार हवी आहे, त्यामुळे ते करू शकत नाही. तुमचं नाव काय ताई? डॉक्टर अजंता यादव. यादवजी, काय जबाबदारी तुमची? नाही, मी माझी नगरसेविका आहे आणि माझी मुंबई महिला काँग्रेसची अध्यक्ष आहे. आपल्याकडे आपले विभागाला सक्षम करणं हे आपलं काम आहे. घरोघरी काँग्रेसचं कसं प्रचार करणं, प्लस काँग्रेस आज ज्या काँग्रेसने आपल्याला सत्ता दिली, ज्या काँग्रेसने आपल्याला आझादी दिली, आज ते जे नवीन पिढी आहे ते आज ते विसरून जातात की म्हणजे हे झालेलं आहे का. त्यांना काय खळं वाटत नाही, कारण त्यांनी नुसतं बुक्समध्ये पाहिलं आहे. पण आपली ड्युटी आहे की त्यांना समजवणं, त्यांना सांगणं की नाही, आपली जे एवढी दिवसाची जे काँग्रेस आहे त्यांनी एवढी प्रयत्न केले म्हणून ते आपल्याला आझादी भेटली. आणि आपली महात्मा गांधीच्या विचारधारावर पण नवी पिढी तुमच्यासोबत नाही आहे काँग्रेस? नाही, आम्ही हे ना म्हणत की सोबत नाही आहे, पण त्यांचं आता कसं आहे, जे सरकार आहे, जे भाजप सरकार आहे, मोदी सरकार आहे, ते खोटं आश्वासन देतात आणि TV वर लोकांना अट्रॅक्ट करतात. त्यांची सोशल मीडियामध्ये नुसतं खोटं आश्वासन असतात आणि तेच यंग जनरेशन बघून खुश होतात. यंग जनरेशन ग्राउंड लेवलला काय ते बघत नाही आहे. यंग जनरेशन नुसतं आपले मोबाईल
आणि सोशल मीडियालाच म्हणजे हीच सच्चाई असं त्यांना वाटतंय. पण ते सोशल मीडिया त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये भाजप एक नंबर आहेत, तुम्ही पाठी आहात. नाही, आम्ही असं नाही म्हणत पाठी आहेत. आम्ही विरोध करतो, आम्ही विरोध येतो प्रदर्शन. तुमच्याकडे, राहुल गांधींनी जे पदयात्रा केली ह्याच्यापेक्षा मोठा आपल्याला काय एक्झाम्पल भेटू शकते की त्यांनी पूर्ण 4,000 किलोमीटर चालले ते हां, आणि ते लोकांना भेटले आणि ग्राउंड लेवल पर भेटले. ह्याचा मोठा एक्झाम्पलच आहे की आपण सोशल मीडिया कव्हर केली आहे म्हणूनच राहुल गांधीचं पदयात्रा आपण मी पुन्हा तुमच्याकडे येतो, पण आता आणखी काही कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसला वाढवतात, विभागामध्ये असतील किंवा काँग्रेसचा विचार जिवंत ठेवतात. कोपरकर जी आहेत, मला सांगा की आत्ता 3 राज्यामध्ये हरलो आपण, हे का झालं? म्हणजे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव काहीच पडला नाही, फक्त साऊथमध्ये पडला. नाही, असं म्हणता येणार नाही. प्रभाव पडला नाही. प्रभाव पडल्यानंतर जनसंख्या वाढलेली आहे, फक्त आम्ही जिंकून आलो नाही. पण वोटिंगची जनसंख्या प्रभावीपणे वाढलेली आहे आमची, हे नाकारता येत नाही मागच्यापेक्षा. त्यामध्ये कुठे कमी आहोत आम्ही? प्रचारात कमी पडला. नाही, प्रचार पण कमी नाही पडलो, तोही चांगला झाला आहे. शेवटी लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय देणं गरजेचं होतं ते लोकांनी दिलं. आता मुंबई महानगरपालिका जी आहे ती आता मिळवणारच असं भाजप म्हणतंय. एकनाथ शिंदे पण त्यांच्यासोबत आहेत, अजित पवार पण आहेत. आता काँग्रेसच्या सोबत कोण आहे? उद्धव ठाकरे तुम्ही मिळून मिळवणार? 100% मिळवणार, त्यामध्ये कुठे शंकाच नाही. काय मुद्दे आहेत? आहे ते मुद्दे आहेत. आता ह्या ठिकाणी आम्ही फोडाफोडी करत नाही. BJP काय करते? फोडाफोडी करून. शिंदे सरकार काय करते? फोडाफोडी. हे नगरसेवक घ्या, ते नगरसेवक घ्या, त्यांनी फंड घ्या, तो फंड द्या, त्या माध्यम फोडा करून त्यांना पैसे द्या, त्यांना पैसे द्या. काँग्रेसचे कोण गेले नाही तिकडे तिकडे. काँग्रेसचे आहे तिथे आहेत, स्थिर आहेत आणि मजबूत कॉर्पोरेशनला या टायमाला निवडून येणार. दाखवून देऊ आम्ही काय होत ते. आता मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी मुंबईकडे खूप लक्ष दिलं आहे. म्हणजे रस्ते धुणं असेल, सुशोभीकरण असेल, सकाळी 7 वाजता स्वच्छता अभियान असेल. आता याला कसं तुम्ही काउंटर करा? साहेब, या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक वार्ड वाईज 3-3 हजार 4-4 हजार लोकांची घनसंख्या कमी आहे याच्या डिपार्टमेंटला, आणि 15 वर्षापासून 20 वर्षापासून कमी आहे. बाकीची घनसंख्या वाढत गेलेली आहे आणि कामगारांची घनसंख्या कमी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांचं चाड असेल तर पहिला हे महानगरपालिकेला जे आयुक्त बसवलं प्रशासन, त्याला अख्ख्या मुंबईभर HH डिपार्टमेंटची घनसंख्या वाढवायला सांगा, तर स्वच्छता अभियान रास्त होईल आणि परमनंट होईल. हा माझा विषय या ठिकाणी. आता नगरसेवकची निवडणुका जेव्हा होईल तर म्हणजे एखादा प्रभाग असेल तिथे निधी द्यावा लागतो. 50 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेबरोबर गेले. किती मोठं आव्हान आहे काँग्रेस? 50 माझे नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेले. ते पक्षासाठी नाही गेले का एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री म्हणून नाही गेले. ते गेले, ते फंडासाठी गेलेले आहेत, पैशासाठी गेलेले आहेत आणि ईडीच्या भीतीने गेलेले आहेत. मग आता तुम्ही समजा निवडणुका लढवल्या मुंबई महानगरपालिकेच्या, काय मुद्दे असतील? आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत. पहिली गोष्ट तर यांची कमतरता दाखवून द्यायची आहेत का कामं काय करतात आहे. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे यांना विचारलं तुम्ही का रस्ते धुतात आहेत, कसले रस्ते धुतात आहे? मुंबई धुवायचं काम चाललेलं आहे यांनी, फंड खाली करायचं काम चाललेलं आहे. मोदी इकडे आले तेव्हा बोलते आपल्याला डिपॉझिट कशाला ठेवायचं, डिपॉझिट काढून घ्या आणि वापरून टाका. आता कसं वापर चाललेला आहे पैशाचा हे तुम्ही सगळं डोळ्याने बघतायत. ताई, नाव काय तुमचं? लक्ष्मी नायर, लक्ष्मी जी, क्या करते हो? हिंदी क्या करते हो आप? मैं सोशल मीडिया डिपार्टमेंट से हूँ. सोशल मीडिया है, यानी बहुत बड़ी जिम्मेदारी है. बीजेपी की सोशल मीडिया बहुत जोरदार है, कांग्रेस के पास कुछ नहीं है कहते. नहीं, बीजेपी का जिम्मेदारी ऐसा आप बोल रहे हैं ना, पैसा है तो कुछ भी कर सकते हैं. हमने ऐसा नहीं, हम प्यार से जोड़ते हैं लोगों को, हम मोहब्बत से जोड़ते हैं, हम नफरत नहीं फैला रहे. आप अगर देखा है तो ना, साउथ साइड में कहाँ है बीजेपी का नाम? एक जगह बताइए. केरला है, तमिलनाडु है, कर्नाटका है, तेलंगाना है, नहीं है ना. ऐसा एक एक जगह में से बीजेपी हट जाएगा, क्योंकि बीजेपी नफरत फैला के लोगों को इतना कमज़ोर बनाया बीजेपी ने. 2014 के बाद लोगों को जॉब कहाँ है, युवा का जॉब कहाँ है? ठीक है, कितना लोगों के खाते में 15 लाख रुपए आया, 2000 रुपये देते हैं विधवा लोगों को, किसको मिला है? फार्मर्स लोग इतना ज़्यादा प्रोटेक्ट किया है, उनके लिए क्या किया है मोदी? आपने कहा कि नफरत फैलाती है, हाँ, तो ये मुद्दा कुछ चल नहीं रहा है. क्यों नहीं ये कांग्रेस क्यों नहीं जीत रही? क्यों नहीं चल रहे? क्योंकि आपको आंखों नहीं है कि दिखने के लिए नफरत बहुत चला रहे. हिंदू मुस्लिम अच्छा खासा जिंदगी जी रहा था इंडिया में, अभी उनके बीच में फैलाने के लिए कौन? वोट क्यों दे रहे हैं? अभी 4 स्टेट जो है, मध्य प्रदेश है, झारखंड है, यहाँ के लोग क्यों पीछे जा रहे हैं? बीजेपी का पीछे साथ क्यों जा रहे हैं? साथ क्यों जा रहे? क्योंकि है ना सर, उधर ईवीएम मशीन का एक घोटाला चल रहा है. बैलेट चलना चाहिए. सीरियसली आई एम टेलिंग, ईवीएम मशीन रोकना चाहिए.
जनता ये ध्यान से सुनो, क्योंकि उसके अंदर घोटाला चल रहा है, वो खरीद रहा है। तुम लोगों का असली वोट नहीं पहुंच रहे हैं जनता के, बस इतना ही। राई जी कैसे हो आप? बिल्कुल बढ़िया हूँ, आप बताएं। बहुत सालों से कांग्रेस में हो, कभी मन किया बीजेपी के साथ जाना चाहिए? नहीं, क्यों बहुत जाना? सारे लोग जा रहे हैं। देखिए, वो गए, किसी ने स्वेच्छा से, मैं तो उन लोगों के साथ काम किया जो जन्मजात कांग्रेस में पैदा ही होके आए थे, और उन्होंने 20-20, 30-30, 50-50 साल निकाले। लेकिन वो क्यों गए, मीडिया को भी अच्छे से पता है, आपको भी पता है, मुझे भी पता है कि या तो वो ईडी के डर के मारे गए, या उनका राजनीतिक जो साम्राज्य खड़ा किया है उसको तबाह करने के लिए। क्योंकि जिस तरह की चीज़ें हो रही हैं, ये कभी भी हिंदुस्तान की राजनीति में नहीं हुआ। आप ये जो 14-15 साल गए हैं, इनको छोड़कर बाकी की आप राजनीति में, ऐसा नहीं है कि सब कांग्रेस का राज था, अपोजिशन लीडरों का भी राज था। चरण सिंह का राज था, उसके बाद मोरारजी देसाई के टाइम में एक सरकार थी, कांग्रेस के विरोध में थी, इंद्र कुमार गुजराल की सरकार थी, स्वयं बीजेपी के बहुत बड़े धुरंधर नेता जो अटल जी, जिन्होंने इसको जन्म दिया बीजेपी को, उनकी थी, आडवाणी की थी। लेकिन इस तरह की चीज़ें जो आज हो रही हैं, जो पिछले 5-7 वर्षों में हो रही है, कभी नहीं हुआ। आपने अभी एक सवाल किया इन लोगों से कि वो ईवीएम के इश्यूज़ पर, मैं आपको बता रहा हूँ, शायद आपकी जानकारी के लिए ये जरूरी है और आप इसे इंक्वायरी कर लीजिएगा। इस राज्य के एक बड़े उद्योगपति की कंपनी को ईवीएम मशीन डिस्ट्रॉय करने का ठेका मिला है, और इलेक्शन के बाद जो ईवीएम की मशीनें डिस्ट्रॉय करके नई बनाई जाती हैं, उन्हीं में से वो मशीनें हटाई जाती हैं। ऐसा नहीं है कहीं हाईजैकिंग हो रही है, कुछ कर रहे हैं। उन मशीनों के जरिए मैं आपको एविडेंस के साथ दे सकता हूं, शायद उसमें बड़े पैमाने पे लोग कोर्ट में भी गए, वही अदला बदली होती है। देखिए, देश की जनता ने इनको कहीं नहीं चुना, जहां ये देख, आप कह रहे हैं कि ईवीएम का गड़बड़ है, बड़े फिर पैमाने, तेलंगाना में ईवीएम थी ना? मैं वो भी आपको बता रहा हूं, जहां पर चुनाव होता है और 3 दिन में काउंटिंग होती है, वहां बीजेपी 110% हारती है, और जहां 20 दिन के बाद काउंटिंग होती है, वहां बीजेपी जीतती है। क्योंकि उन्हीं 20 दिनों के अंदर इस तरह की मशीनों का, तो बहुत लोगों ने मुझे कहा भाई वीवीपैट भी निकाल रहे हैं। आप वीवीपैट के साथ उसको जोड़कर देखिए कि वीवीपैट का जो पर्ची गिरती है वो सिर्फ देखी जा सकती है, ना वो काउंटिंग में आती है, ना वो किसी हमारे पोलिंग एजेंट के अधिकार में आती है। अभी उसी इस चीज़ को लेकर इंडिया जो हमारी अलायंस की बैठक हुई है, उसमें वो विषय भी आया है, और शायद वो उन्हें फेस भी करना पड़ेगा। चलिए, मैं आता हूँ फिर से। आपका नाम क्या है? अल्ताफ काजी। अल्ताफ जी, मुझे ये बताओ कि हिंदू मुस्लिम बीजेपी करते हैं ऐसे कहा जाता है, लेकिन इतना सब प्रचार करने के बाद, यानी कांग्रेस करती है या बीजेपी के विरोधी करते हैं, जो वोट है यानी सत्ता जो है वो बीजेपी के साथ ही जाती है। नहीं तो वो बात तो ऐसी है ना, क्योंकि देखो अभी इन्होंने कहा आपको पहले ही कि बीजेपी के अंदर वो जो प्रॉब्लम है, जातिवाद का प्रॉब्लम पहले से है ही, और वो जो दिख रहा है अभी, देखो पार्लियामेंट में क्या हो रहा है आज की तारीख में, जो हालात करके रखा है, ऐसा कभी हुआ था? हिटलर से भी बेकार काम किया है उन्होंने। 142 खाली बोल रहे, इसके लिए तुमको ये डिस्क्वालीफाई किया जा रहा है, ये ऐसा हुआ कभी जिंदगी में? पूरे इतिहास में देखो, ऐसा कभी हुआ क्या? पार्लियामेंट में 142 लोगों को ये लोग ने डिस्क्वालीफाई किया, मतलब मनमानी शाही कानून कर रहे हैं। ऐसा होता है क्या कभी जिंदगी में? अगर सांसद जो होता है, वो सांसद जो बनता है, वो पार्लियामेंट में जाता है तो उसकी जगह ही होती है बोलने की, पार्लियामेंट वो हाउस ही है उसको बोलने का, वहाँ पर ही वो बात कर सकता है, और उसको अगर बोलने नहीं दिया जाएगा तो वो बोलेगा किधर? तो ये तो बहुत ही हिटलर से भी बहुत बेकार। एक राई जी, एक बात है, जब अपोजिशन कमजोर होता है तो सत्ता पक्ष जो है वो हावी होता है। अपोजिशन कमजोर है, इसलिए ये बीजेपी का खेल चल रहा है। देखिए, कमजोरी कैसे नहीं है, डिक्टेटरशिप है। बहुत बार सत्ता कमजोर रही है, 50 से कम सांसदों वाली सरकार बनी है इस देश में। आपको याद होगा, चंद्रशेखर जी की सरकार में 40-50 ही सांसद थे, लेकिन उन्होंने कभी किसी को नुकसान नहीं पहुंचाया। उसके अलावा भी बहुत बार घटनाएं ऐसी हुई हैं, लेकिन ये डिक्टेटरशिप इस तरह की जो बड़ी स्वायत्त संस्थाएं हैं उसको डिस्ट्रॉय करके, तोड़कर, लोगों को गलत कामों में लगाकर किया जा रहा है। यानी आप अपनी बात नहीं रख सकते। अगर आपने अपनी बात रखने की कोशिश की तो आपको जेल जाना है, अगर आपने अपनी बात रखने की कोशिश की तो आपको जबरन निकाला जाएगा। आप पुराने संसद के सारे इतिहास को देखिए, जब ये 2 लोग होते थे तो भी पूरी सरकार होने के बावजूद भी इनको बात करने को मौका देता है। और आपको उससे बढ़कर बोलता हूँ, जिन चीज़ों के लिए लेकर आज बातें करते हैं, आपने खुद देखा होगा कि पंडित जवाहरलाल नेहरू ने अपनी सरकार में श्यामा प्रसाद मुखर्जी को मंत्री बनाया। इससे बड़ी बात क्या होगी? हमारे मन में देश नहीं, हमारे मन में तो यह है कि देश कैसे डेवलप करेगा, देश में भाईचारा कैसे रहेगा, देश का संविधान जिसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बनाया, हम वो लड़ाई को आज लड़ रहे हैं। राहुल गांधी ने एक बार भी नहीं देशवासियों से कहा कि हमें सत्ता दो। आप उनके सारे स्पीचेस सुनो,
उन्होंने हर बार ये कहा कि इस देश में जो संविधान के अंदर जो चीज़ें हैं उसे लागू करो, और अगर संविधान के अंदर चीज़ें लागू ना की गई तो ये दूर नहीं है। आपने जर्मनी का इतिहास देखा है, हिटलर तबाह हो गया, उसने नाजियों को बर्बाद करने के बावजूद वो बचा नहीं, ये भी बर्बाद हो जाएंगे। चल, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मला सांगा, प्रकाश आंबेडकर सोबत आल्यावर जिंकू शकते ते महाविकास आघाडी? महानगरपालिका आम्ही तिघे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिघत्र एकत्र लढले तरी आम्ही आमचा महापौर बसवू. पण आता मुद्दे काय असतील? मुद्दे काय असतील? मुंबई महानगरपालिकामध्ये खूप भ्रष्टाचार आहे. कोरोनामध्ये भ्रष्टाचार केला उद्धव ठाकरेंनी, विधानसभेमध्ये याची चर्चा झाली. म्हणजे 25 वर्षाची श्वेतपत्रिकाच काढणार आहे आता. हे ओरडतंय कोण, बोलतंय कोण? जे बरोबर होते भ्रष्टाचारामध्ये, भ्रष्टाचार करण्यामध्ये ते बरोबर होते, त्यांचाच महापौर होता. ज्यांचा महापौर होता तेच बोलतात आणि त्यांच्या सत्तेत ते बरोबर होते. आज ते कशाला ओरडत आहेत? ईडीमुळे तिथे गेलेत. कोणामुळे? ईडीमुळे. आतमध्ये जाऊन बसण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन बसलेले आहेत. त्यांनी भ्रष्टाचार नाही केला. भ्रष्टाचारी ज्यांचे नाव घेतले, पंतप्रधानांनी ज्यांचं नाव घेतलं, 7 दिवसापूर्वी नाव घेतलं का 70,000 करोडचा घोटाळा केलेला आहे आणि त्या घोटाळ्या करण्यात त्यांनी मंत्री बनवलेलं आहे, उपमुख्यमंत्री बनवलेलं आहे. हे घोटाळेबाज कसे घेत आहेत आता हे पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे कसं आहे ते. काँग्रेसला ते चांगले दिवस येतील पुन्हा? काँग्रेसला चांगलेच दिवस येणार आहे, कारण काँग्रेस जमिनीवर आहे. हे भ्रष्टाचार मोठे झालेले आहेत. ईडीच्या, सीबीआयच्या ह्या सगळ्या भीतीने सगळ्यांना जवळ केलेलं आहे यांनी. आ सकते हैं ऐसे सुनहरे दिन फिर से जो पहले थे? क्या मुश्किल है? बहुत बहुत कोई मुश्किल नहीं। अगर आप एकदम थोड़े बहुत बढ़िया से याद हो तो 2003-2004 में हम 5 राज्य हार गए थे, और इससे बुरी तरह हारे थे। इसमें तो हम हारे जैसा नहीं लगता, क्योंकि 1 से 2% के बीच हम हैं। उस जमाने में भी हमने मनमोहन के साथ बाद में सरकार बनाई और देश को दिखाया कि देखिए हम 5 राज्य हारने के बाद भी आए। इस बार तो हम 3 राज्यों की लड़ाई है, और जहां हम ये दावे से कह सकते हैं कि उनका कोई जो है बेव नहीं था। अगर होता तो हम तेलंगाना में, राम मंदिर भी बन गया है। राम मंदिर का मुद्दा मंदिर भारत में नहीं बनेगा तो क्या पाकिस्तान में बनेगा क्या? अगर यहाँ मंदिर बन रहा है और मंदिर से कोई निर्णय आएगा, ये उन्माद पैदा करके आप बेईमानी कर सकते हो, लेकिन आप जनता के दिलों में राज नहीं कर सकते। कांग्रेस ही है जो जनता के दिलों में राज करेगी। 2024 में आप देखिएगा कि वो बदलाव 2003 और 2004 वाला जो मनमोहन सिंह के दौर में आया था और उसमें अटल जी की सरकार गई थी, उसी तरह से नरेंद्र मोदी की सरकार 2024 में साफ होगी। क्योंकि जिस तरह के परसेंटेज वोट इसके आए हैं वो कोई बहुत लंबे चौड़े नहीं है। 1.5 से 2% का इशू है इधर से उधर, और उसके बाद बदलाव आएगा। आप खुद देखिए, बंगाल उनके हाथ में है क्या? बिहार उनके हाथ में है क्या? कर्नाटक उनके हाथ में है क्या? आप उसके बाद आ जाइए, अभी तेलंगाना निकल गया हुआ। ऐसे जितने राज्य हैं उनमें से सारा अपोजिशन जो एक इकट्ठा हो रहा है, वो एक नीतीश कुमार अलग चलते हैं, अखिलेश अलग चलते हैं। देखिए, हमारा जो गठबंधन था वो 2024 में लोकसभा के लिए है ना। हमने कहीं कारपोरेशन में गठबंधन किया है, ना हमने कहीं राज्यों के लिए गठबंधन किया। हमारा गठबंधन 2024 में लोकसभा के लिए है। बहुत क्लियर कट पिक्चर है कि हम पूरे के पूरे एलआई जितने हैं साथ आ रहे हैं, और शानदार चुनाव होगा। देश देखेगा एक बदलाव। ये टिकेगा, ये गठबंधन टिकेगा? हाँ, क्यों नहीं टिकेगा? पक्का टिकेगा, क्योंकि अभी जो सबका मसले एक है, सबका मुद्दा एक है, तो उसके लिए टिकना ही है। और कांग्रेस और पूरी अलायंस, इंडिया अलायंस इस बार 2024 में जीतेगी। आपका नाम क्या? सैयद अकील। सैयद भाई, क्या 2024 में कांग्रेस आएगी? बीजेपी बोलती है कुछ नहीं आएगी, खत्म होगी कांग्रेस। देखिए, अभी मैं आपकी बात चंद्रशेखर बावनकुळे बोल रहे कि अशोक चौहान भी आ जाएंगे अभी बीजेपी। देखिए, अभी मैं आपकी बातें सुन रहा था, उसमें बता दूं कि पिछले 4 स्टेट में जो अभी चुनाव हुआ था उसमें कांग्रेस का वोट 11 लाख ज़्यादा है। भले हम सीट्स हार गए, लेकिन हमारा वोट 11 लाख ज़्यादा है। ये हमारे लिए बड़ी पॉजिटिव साइन है कि हमारे वोट को हमको नियंत्रण करके सीट जीतना है। ठीक है, हमारा वोट अभी भी परसेंटेज ज़्यादा है। और आज की डेट में सेकुलर जो हमारा संविधान हमको सेकुलर बनाता है, वो लोग हैं जो चाहते हैं कि सेकुलर देश रहे और सेकुलर सरकार आकर के विकास की बात करे, ना कि नफरत की बात करे। काँग्रेसचा स्थापना दिवस 138वा, म्हणजे 1885 साली जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस एक वारं होतं आणि अनेक वर्ष या देशावर राज्य केलेलं आहे. आता काँग्रेसची काय अवस्था आहे, काय त्यांच्यापुढे आव्हानं आहेत, भाजपचं कशा प्रकारे राजकारण चाललेलं आहे, या सगळ्या मुद्द्यांवर कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, जे पक्षाला मातीत रुजवतात किंवा विभागामध्ये नेतात, अशा कार्यकर्त्यांशी मी बोललो आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की काँग्रेसची आता इथून पुढे जी वाटचाल असेल ती नेमकी कशी असेल, विरोधकांसोबत ते कसे लढणार आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर मी चर्चा केली. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.